देशाला, मला, तुम्हाला, समाजाला ज्यांनी जगवलं, ज्यांनी जगायला शिकवलं, या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन. माझे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ते सुद्धा माझे गुरुच आहेत. कारण बऱ्याच गोष्टी एकनाथराव जाधव साहेबांकडून मी शिकलो. या भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव आदरणीय एकनाथरावजी जाधव साहेब, आमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, नाटकामध्ये धुमाकूळ घालणारं नाव म्हणजे दिलीप महालिंगे सर, यांच्या समेत विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा 9, 10 आणि 11 मला जरी 2 अपत्य असले तरी मी आज तक आतापर्यंत 11 ज्ञानाच्या अपत्याची निर्मिती केलेली आहे. ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जे 2 रक्ताचे अपत्य आहेत ती फक्त घरापुरती मर्यादित असतात, पण जी ज्ञान देणारे जे अपत्य आहेत हे पुस्तकं आहेत. आणि पुस्तकाशिवाय AI किती जरी आला असलं तरी पुस्तकाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. आणि जो वाचत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले होते की तुमच्याकडे 2 रुपये जर असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या. पुस्तक याच्यासाठी घ्या की तुमची बुद्धीला चालना मिळेल, आणि 1 रुपये तुम्ही जेवणासाठी खर्च करा, कारण तुम्हाला जिवंत सुद्धा राहावं लागेल. या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि म्हणून आजचा दिवस निवडीचा कारणच एवढा आहे. साहेबाकडे मी बरेच वेळा गेलो, साहेब म्हणाले वेळ आहे, थोडं थांब, थोडं थांब, थोडं थांब. जवळपास 6 महिने लागले, पण ते आजारी आहेत. मला निरोप आला तरी सुद्धा ते घाटीतून इथंपर्यंत आले. त्याच्यासाठी एक सामाजिक भान ज्याला म्हणावं ते तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी साहेबांचं कौतुक करावं, सत्कार करावा. कारण अनेक सामाजिक न्यायमंत्री झाले, तुम्हाला माहीत आहे, मी सांगण्याची गरज नाही आहे. कारण मिलिंद कॉलेज सारख्या ठिकाणी अनेक कोटी रुपये देऊन, आता त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाहीये, पण बाबासाहेबांचं ऋण फेडण्याचं काम, 14 तळ असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून हा धागा, बाबासाहेबांचा जो धागा आहे, हे पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने साहेब या ठिकाणी करत आहेत. आणि ते परत करत राहतील. आमदार झाले, नगरसेवक असताना आमची एकदा भेट झाली एकनाथ रणमध्ये, आणि मग त्यांना म्हणालो साहेब की पुढच्या वर्षी तुम्ही आमचे आमदार होणार. ते हसले, कसं काय? पण मॅडम नक्की तुम्ही पुढच्या वर्षी आमचे आमदार होणार आहेत पश्चिमचे. आणि ती गोष्ट खरी झाली. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा. आणि या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री झाले. ईश्वरांनी मी विनंती करतो बुद्धांना की ते पुढच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात आणि व्हावे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुस्तक लिहित असताना मला साहेबाची आठवण झाली, आणि मुख्यमंत्री पुस्तक लिहित असताना साहेबांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या पण मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं पुस्तक आहे महाराष्ट्राचे सुपुत्र. यामध्ये बऱ्याच जणांची नावं माहीत नाही आहेत, पण ते लोकांना माहीत व्हावं, समाजाला माहीत व्हावं यासाठी या महाराष्ट्राच्या सुपुत्रामध्ये आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर जे जातक कथा आहे धर्मानंद कोसंबीचं, त्याचे 3 पार्ट आहेत. हा जर पुस्तक तुम्ही जर वाचलात तर रोज तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल, अशा पद्धतीचे ह्या गोष्टीचं पुस्तक आहे. आणि त्यामुळं या 3 पुस्तकाचं आजच्या दिवशी बुद्ध जयंती आहे, आजचा दिवस महाराष्ट्र दिन आहे आणि जागतिक कामगार दिन आहे. त्यामुळं आजचं औचित्य घेऊन किती लोक हे वाचतील, किती लोक सुशिक्षित होतील याच्याशी मला घेणं नाही, पण या आजच्या दिवशी हे 3 पुस्तकं वाचून 3 लोक जरी सुधारले
तरी माझ्या आयुष्याचं कल्याण मी समजेल एवढं मी या ठिकाणी ठेवतो. बऱ्याचशा मान्यवरांना बोलायचं आहे, साहेबाला जायचं आहे दवाखान्यामध्ये, त्यांनी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिकडे आलेले आहे. परत एकदा मी सर्व मान्यवरांचं आभार या ठिकाणी मानतो. साहेबाचं खरंच सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं, माझ्या फॅमिलीच्या वतीनं प्रयत्न आभार मानतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमदार श्री संजयजी शिरसाट साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपले अनमोल विचार आमच्या समोर ठेवावे. आज महाराष्ट्र दिन आहे. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बौद्ध पौर्णिमेच्या सुद्धा शुभेच्छा. सकाळी 8 वाजेपासून कार्यक्रम चालू आहे. परवा मुंबईला होतो, कॅबिनेट झाली, पुन्हा सोलापूरला गेलो, सोलापूरची बौद्ध जयंती काल साजरी केली, काल संध्याकाळी आलो. बीजी गायकवाड सारखं आपलं नाही आहे. मला थकवा आलेला आहे. तो माणूस थकतही नाही. आणि कसं सुचतं हे मी आता महालिंगेंना विचारत होतो, त्यांना सुचतं कसं ते म्हणे. आता मला संध्याकाळी त्यांना विचारावंच लागेल. महालिंगेंना विचारलं, म्हणलं तुम्ही काय करता? म्हणे भाऊ आपलं तेच चालू आहे आणि तेच मला जमतं, म्हणजे नाटक. कोणतीही गोष्ट एवढी सोपी नसते. आम्ही सर्वसामान्य लोक आहेत, आम्ही पिक्चर पाहतो. हिरोईनच्या डोळ्यामध्ये ग्लिसरीन लावून जरी ती रडत असली तरी आम्हाला ते खरं वाटतं. आणि संजय शिरसाट जरी रडत असला तरी लोकांना खोटं वाटतं. आहे की नाही? परत म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा पूर्ण आत्मा ओतावा लागतो. आत्मा ओतल्यानंतर त्याच्यातून निघणारे एक एक शब्द किंवा लेखणीतून निघालेले एखादे वाक्य हे कायमस्वरूपी ते आजरामूर होत असतात. बीजी हे पुस्तक लिहिणं म्हणजे असं इतकं सोपं काम नाहीये. आमच्या कॉर्पोरेशन मध्ये एक अधिकारी होता. आता ते 2 वर्षापूर्वी, मला वाटतं 2च वर्ष झाले असं तो रिटायर होतो. ज्या माणसाला सुट्टीचा अर्ज लिहिता येत नाही तो कोणत्या पदावर असेल? विचार करा की कॉर्पोरेशन मधला मी मोठा अधिकारी म्हणतो ज्याला सुट्टीचं ऍप्लिकेशन लिहिता येत नाही, परंतु तो कोणत्या पदावर असेल? तो डीएमसी होता. पाहिलं माझे महापौर बसलेले 30 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये घातले. म्हणजे काय क्या नाम आहे उसका? ताबडतोब सांगितलं काय नाव आहे. म्हणून काही लोक बुद्धिमत्ता नसताना एखाद्या पदावर बसणं आणि काही माणसं ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे परंतु त्याचा वापर करता न येणं, मी ह्या दोघांना अनपढ समजतो. म्हणून बीजी आपण जे काही एकदा अनुभवतो ना, ज्याला आपल्याला मनाला जे वाटतं ना ते करत राहिलं पाहिजे, सातत्याने करत राहिलं. परिणाम तू कुणाचे करू नकोस. काय जग काय म्हणत याची चिंता करू नको. हे जग आपल्यासाठी ना चाललेलं आहे ना थांबलेलं आहे. परंतु आपण जे काय एखादा निर्माण करून जातो ते जग शेवटपर्यंत आपल्याला ते आठवण ठेवलं पाहिजे असं काम केलं. हे लोक वाचतील का नाही वाचतील त्यांचं तू चिंता करू नकोस. यापैकी बसलेले अनेक जण असतील त्यांना मला 4 पानं फक्त तू तुझ्या मनाने फक्त मला लिहून दाखवायचं. हे फार अवघड आहे. एखादं मत प्रदर्शित करणं किंवा एखादं मत व्यक्त करणं, एखादं लेखणीच्या द्वारे एखादं मांडणं, त्याच्यामध्ये थोडी जरी गडबड झाली तर ती आयुष्यामध्ये असलेली एकदम मोठी दुर्घटना त्याला समजली जाते. परंतु एखादं वाक्य त्याच्यात असंही असतं की जे वाक्य जर तुम्ही त्याच्यामध्ये घातलं आणि त्या वाक्यामुळे एखाद्याच्या जीवनामध्ये परिवर्तन सुद्धा होऊ शकतं. एक वेळ मी आता आंबेडकर जयंती चालू अनेक ठिकाणी गेलो.
त्या ठिकाणी सुद्धा मी बोलताना हे सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना कळालेत काय? नाही कळाले कुणाला. बाबासाहेब आंबेडकर कळायला आणखीन पिढ्याने जन्म घ्यावा लागतो. आता थोडं कळालं तर आपल्याला तर वाटतं की आपल्याला तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय एका झटक्यात सांगू शकतो आम्ही. घटनेचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मताचा अधिकार देणारे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिझर्वेशन देणारे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे सर्व आम्हाला भेटल्यामुळं त्याचा उपयोग आम्ही करून घेतला आमच्या स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. शिका, संघटित व संघर्ष करा. शिकलो, रिझर्वेशन होतं म्हणून नोकरी मिळाली, नोकरी मिळाली म्हणून बायको मिळाली. झाली आमची घटना. या घटनेपेक्षा याच्यापेक्षा पुढे आहे की नाही काही? हे खऱ्या अर्थानं आपण कधीच समजून घेतलेलं नाही. आणि म्हणून एखादा नेता असा होतो जगामध्ये, ज्यांचे आपण किती लोकांचे तो या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. काय काय त्यांना विरोध लागले, काय काय त्यांच्या नावाला उल्लेख झाला. महालिंग साहेब आपण पाहिलं करा. आम्ही तर काय करतो माहिती, मंत्रालयामध्ये फोटो ठेवून देतो, तिथं जे टोकरी असते असे घेतो, फोटो ठेवतो, नमस्कार करतो. समाजाने पाहिलं ना, लोकांनी पाहिलं ना, तेच आमच्या फेसबुकवर टाकून देतो. जाओ, तुम्ही खुश और हम भी खुश. साधी जयंती सुद्धा निघत नाही आजकाल काही महापुरुषांची, ज्याला मोठं मानलं गेलो. परंतु जगामध्ये एकमेव असा एक नेता होऊन गेला की ज्याची जयंती दर 14 एप्रिलला ही वाढत चाललेली. त्याचं कारण असं आहे की काही नेते हे स्पॉन्सर नेते असतात. बाबासाहेब हे सेल्फ मेड नेते होते, स्वतः निर्माण झालेलं व्यक्तिमत्व. म्हणून बाबासाहेबांची ते स्पॉन्सर नेते नव्हते, म्हणजे त्यांना कुणी नेता बनवलं नव्हतं. आजकाल नेते बनवताना सुद्धा आमचे कोणतरी नेते, त्यांचे कोणतरी नेते, त्यांचे कोणतरी नेते, त्याच्यामुळे आपण नेते, ही अशी साखळी तयार झाली. बाबासाहेबांचा तसा कोणताही नेता नव्हता. बाबासाहेबांनी ते सर्व आत्मसात केलं. म्हणून मी हे उदाहरण यासाठी दिलं की हे आपल्याला कळालं पाहिजे की तुम्हाला नेमकं कोणत्या लाईनीवर चालायचं. लोक कधी तुमच्या गुणाचं कधीही गावगाव करणार नाही. हा माझा अनुभव सांगतो. गेली 42 वर्ष मी या राजकारणात आहे. चांगल्या काम केल्याचं कधीही अभिनंदनाचे फोन येत नाही. परंतु एखादं काम जर आपल्याकडून चुकलं किंवा आपण एखादं काम करू शकलो नाही तर काय रिकाम रेकडे असतं ते, तर असे काही कॉमेंट्स द्यायला सुरुवात करतात की जसं सगळं त्यालाच कळत. म्हणून त्याची चिंता करू नको बिजी. हे जे काही पुस्तकं तू काढले सांगताना हे सांगितलं की म्हणजे मला 2 अपत्य 11 अपत्याचा मी जन्मदाता आहे.